आणि आता थेट दिल्लीला जाऊयात. खासदार अरविंद सावंत बोलतायत आजच्या सुनावणीनंतर. मुळात तसं ते पद एक पहिली गोष्ट पदच नाही ना. मग काल पण ते सांगितलं ना 1999च्या मी आता तेच तुम्ही सांगे उत्तर दिलं. तुमची आमची घटनापाठ झाली वाटतं तुम्हाला. चांगली गोष्ट आहे पण मुळात आहे ना, खरं आहे ते ना. 1999ची जी काही घटना आमच्या पक्षाची आहे त्याच्यामध्ये मुख्य नेता पद नव्हतंच. तेव्हा फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख आणि त्यानंतर सरळ सरळ शिवसेना नेते, 12 शिवसेनेचे नेते होते. त्यानंतर मग कालांतराने थोडा बदल केला, त्याच्यामध्ये कार्याध्यक्षपद आलं आणि मग उद्धवजींना 2013 कार्याध्यक्ष केलं गेलं. त्याच्यानंतर मग दुर्दैवानं शिवसेना प्रमुखांच्या नंतर मग आम्ही पक्षप्रमुख केलं. शिवसेना प्रमुख हे नाव आम्ही फ्रीज केलं आणि म्हणून हे सगळे युक्तिवाद आहेत. घटनेच्या बाबतीतला एक मोठा किस्सा मजेशीर सारखा मला दिसत राहतो. ते अनेकदा बोलले 2018ची घटना माहिती नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याचा संदर्भ दिला आणि स्पीकरने सुद्धा संदर्भ दिलेला आहे. म्हणजे ते स्वतः इतके गोंधळलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या स्पीकरांना तर त्यांनी सरळ सरळ निर्देश दिले होते की काय करायचं आहे. ते न करता त्यांनी सगळं जो काय गोंधळ घातला आहे तो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. तीच बाबतीत सुभाष देसाई साहेबांच्या संदर्भातली जी केस आहे त्याच्यात सुद्धा तसंच आहे की तुमची ज्युरिस्डिक्शन काय आहे, तुम्ही याच्या बाहेर जाता कामा नये, तुम्हाला तो अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते आज पहिल्यांदा नाही ना. कोण म्हणाल सर? नाही त्याच्यामध्ये बघा, नाही 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 त्याच्यात नुसतं इकडे एवढंच वाक्य घेऊन बोलू नका. त्याच्यात सुद्धा त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुमच्या कक्षा काय आहेत, त्या कक्षाच्या बाहेर म्हणून तुम्ही नाही जाऊ शकत. पक्षाचंच मान्य त्या कक्षा त्यांनी नमूद केलेत. मोठं आहे ते. इथं आता बाईटवर एवढं बडबड करायला काय झालं, तो का केला गेला आम्हाला माहिती आहे. सबक लँडमार्क आहे. पहिली गोष्ट अशी आहे की काँग्रेस पक्षाचं जे विघटन झालं ते त्याची आणि आमची तुलना होऊ शकत नाही. काँग्रेस पक्षाचं जेव्हा विघटन झालं तेव्हा काही आमदार खासदार इकडे तिकडे दोन्ही बाजूला होते ना, कार्यकर्ते होते, पदाधिकारी दोन्ही बाजूला. आमच्याकडे काय झालं, आमच्याकडे 21 जून 2021ला जी घटना घडली ती महत्त्वाची आहे. त्या दिवशी फक्त 16 आमदार सोडून आणि त्यांचा मुलगा सोबत होता म्हणून असं धरूया पाहिजे. तो गेला नव्हता तिकडे, पण 2021ला 21 जूनला फक्त 16 लोक गेली. कालांतराने सुरत नंतर गुवाहाटी गोवा करेपर्यंत ते 31 मग 39 वर होत गेले. ते कधी झाले खरे पुढे त्यांना जेव्हा मुख्यमंत्री पद दिलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे इन्फ्लो सुरू झाला. ह्या मधल्या काळामध्ये इलेक्शन कमिशनने ज्या पद्धतीनं वागलं ते पूर्णपणे घटनाबाह्य आहे, नियमबाह्य आहे, कायद्याच्या उल्लंघन करणार. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेतले असा त्यांना दबाव आहे ना. ते तर कळतं आपल्याला. तेव्हाही आम्हाला माहिती काय झालं ते त्यावेळेस. म्हणून सांगितलं त्यांचा तर फारच गोंधळ आहे. त्यांनी दोघांनाही डिस्क्वालिफाय केलं नाही ना, आम्हाला केलं ना त्यानंही केलं. त्यांनीही सांगितलं होतं उलटं. म्हणून काय म्हणजेच काय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते त्याचं पालन त्यांनी न करता त्यांच्याच विधानांमध्ये अनेक गोंधळ त्यांनी केलेले आहेत. ते स्पष्टपणे दिसतात आणि तेच कपिल सिब्बल साहेबांनी आज पुन्हा इथे समोर केलं. खासदार अरविंद सावंत बोलत होते. आणि आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी संपल्यावरती त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. 2018ची घटना माहीत नसताना नार्वेकरांनी संदर्भ दिला असं सावंत आत्ता म्हणाले. तसंच कक्षेच्या बाहेर जाऊन अध्यक्ष निकाल देऊ शकत नाहीत असा आक्षेप सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. काँग्रेस पक्षातल्या फुटीशी शिवसेनेतल्या फुटीची तुलना होऊ शकत नाही असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. 1999च्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नव्हतं असंही त्यांनी सांगितलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेना पक्ष आणि चिन्ह या मुद्द्यावरती सुनावणी पार पडलेली आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल युक्तिवाद करतील.